कमळगट्ट्याच्या मणीची सेवा सगळ्यांची सुरू आहे। थोडक्यात आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवन कसं करावं त्या संदर्भाचीच माहिती सांगणार आहे। तर ज्यांनी 13 तारखेला बघा सुरुवात केली होती तर त्यांनी 20 तारखेला आपल्याला हवन करायचं आहे आणि ज्यांनी 14 तारखेला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी 21 तारखेला हवन करायचं आहे। तर हवन तुम्ही संध्याकाळी केलं तरी अतिउत्तम, पण जर तुम्ही 21 तारखेला हवन करणार असाल तर तुम्हाला बघा ते थोडंसं बघा लवकर हवन केलं तरी चालेल, नाही तर लक्ष्मीपूजन करून झाल्यावर हवन केलं तरी चालेल। आता हवन कसं करावं, ज्या पद्धतीने आपण नवरात्रीत हवन केलं ना तर त्याच पद्धतीने 5 झाडांची पाने भेटली तर अतिउत्तम, नाही तर मग तुम्ही फक्त शेणाच्या गौऱ्या, तूप आणि जे काही कापूर आहे ना तर त्याचा वापर करायचा आहे। हवन करत असताना सुरुवातीला 11 वेळा तुपाचा स्वाहाकार करायचा आहे। हवन करण्याच्या आधी जे काही कमळगट्ट्याचे मणी आहेत ना तुम्ही ते सेवा करून ठेवलेले होते तर ते तुम्हाला तुपात भिजवून घ्यायचे आहेत आणि हवन करण्याच्या सुरुवातीला एकदा तुम्हाला हवन करायला सुरुवात केली तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायचे आहे, 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। तर बघा सुरुवात श्री स्वामी समर्थ, गायत्री मंत्र आणि जे काही बघा नवार्ण मंत्र आहे ना तर याचा स्वाहाकार करताना तुम्हाला बघा तुपानी स्वाहाकार करायचा आहे। म्हणजेच कसं तर श्री स्वामी समर्थ स्वाहा, श्री स्वामी समर्थ स्वाहा, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो न प्रचोदयात् स्वाहा, किंवा बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा बिच्चे स्वाहा या पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे। आणि शेवटचा जो काही स्वाहाकार असणार आहे ना तो कमलात्मक मंत्राचा स्वाहाकार तुम्हाला करायचा आहे, पण तो स्वाहाकार करताना तुपाचा करायचा नाही आहे। जे काही कमळगट्ट्याचे मणी तुम्ही भिजवलेले आहेत ना तर तुपात त्याने स्वाहाकार करायचा आहे। म्हणजेच कसं तर ओम श्रीं ह्रीं क्लीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा, तेव्हा तो स्वाहाकार करताना म्हणजेच जे काही बघा कमळगट्ट्याचे मणी आहेत आपण तुपात भिजवले होते तर त्याचा स्वाहाकार करायचा आहे आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। आणि हे सगळं करून झाल्यावर जे काही बघा ती रक्षा असणार आहे ना ती तुम्हाला बघा तुमच्या घरातच ठेवायची आहे। कधीही आपल्याला थोडीशी वाईट निगेटिव्हिटी आली तर मग तुम्ही तुमच्या घरात थोडीशी टाकून देऊ शकता। आणि अर्थात बघा ज्यांनी या सेवा नाही केल्या तर त्यांनी सुद्धा बघा श्रीसूक्तम किंवा ओम श्री नमः याचा स्वाहाकार करू शकता। फक्त तुपाचाच, साखर तांदूळ याचा वापर करायचा नाही आहे। तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।